सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ दे जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। मोबाईल इथूनच या पुढे जाऊ नका। आपलं काय दिले तू सगळं पुढे खाली बस। मोबाईल हो दादा, अरे मोबाईल थोडं खाली करा ना। मग कुठे काय मोबाईल आता या मागे कपडा घालायचा ठीक आहे, घेऊन आता म्हणून सांगितलं कुठली पद्धत पाहिजे। आजचा योग बघा ना, म्हणजे आता अजून समितीचं जी नेमण्यात आलेली आहे त्यांच्या चर्चा चालली तारखेची, की नेमकं छत्रपती शिवाजी महाराजांनी जी शपथ घेतली होती रायरेश्वर गडावर, जनरली आजच तिथं ते संपूर्ण तिथं पूजा अर्चा केली जाते। एखादं थोडंफार पुढं मागं असू शकतं, पण मात्र या अगोदर देखील जे काय पोस्टल कवर्स, पोस्टल स्टॅम्प्स जे प्रसिद्ध करण्यात आले होते, प्रकाशित करण्यात आले, ते आजच्याच दिवशीच करण्यात आले होते। आणि आज नेमकं सोमनाथ मंदिर जे आहे, आज त्यांचे श्री रविशंकरांचे जे संपूर्ण त्यांची इंटरनॅशनल संपूर्ण त्यांचं सगळं स्तरावरती जे गुरुजी बघतात ते त्यांचं लोकांना पर्यंत त्यांचं संपूर्ण पोचवण्याचं काम करतात, संपूर्ण त्यांचे आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून। आज सोमनाथ मंदिर जे मोहम्मद गझनीने त्या काळात नासधूस केली होती, एक 100 वर्षानंतर च्या कालावधीनंतर आज तेच संपूर्ण जे तुकडे झालेले होते ते सगळे तुकडे आज या ठिकाणी आणण्यात आलेले आहेत। आणि त्यात कुठलंही आयर्नचं प्रपोर्शन नाही आहे, एकदम थोडं किंचित आहे। आणि जनरली आपल्याला माहिती आहे लुचंबक म्हणलं की एंडिंगला असतं ना, नॉर्थ पोल साऊथ पोल, तसं नाही आहे, मधल्या भागी आणि बरंचसं त्याच्यावरती हे म्हणजे त्या काळात जे काय मिटिओराईट ज्याला आपण म्हणतो, म्हणजे दुसऱ्या म्हणजे गॅलेक्सीमधनं जे काय उल्का त्यावेळेस ते मटेरियल होतं। आणि त्यावेळेस आता ते संपूर्ण जेवढे ज्योतिर्लिंग आहे ते संपूर्ण त्यांची ती यात्रा करणार आहे। आणि 3 नोव्हेंबर मला वाटते मोदींच्या हस्ते आणि सर्वसामान्य व्यक्तींच्या हस्ते सोमनाथ मंदिरात त्यांची स्थापना, पुनर्स्थापना करणार। आज या ठिकाणी नेमकं आजच्या ह्या दिवशी उदय सामंत चे मित्र उद्योगमंत्री
त्यांचा देखील दौरा आज होता आणि त्यांनीसुद्धा या ठिकाणी त्यांनी भेट दिली. भेटीप्रसंगी मी त्यांना सांगितलं की IT पार्कची जी जागा आहे आठवण करून दिली आणि बोलले जे काय असेल ते माझ्याकडनं त्यांचं नेहमी सहकार्य असतंच. सुधा मूर्तींशी देखील मी दिल्लीत असताना त्यांच्याबरोबर सुद्धा माझं बोलणं झालेलं आहे. ते सुद्धा म्हणाले की जे काय म्हणून ह्या जागा एकदा उपलब्ध झाली की त्या अनुषंगाने इथं इन्फोसिसचं IT पार्क ते म्हणजे आम्ही हुबळीला देखील तिथं त्यांचं मूळ म्हणजे त्यांचं मेन गाव आहे तिथं आम्ही चालू केली होती पण ती काय एवढी फारशी यशस्वी झाली नाही. कारण त्याला संपूर्ण काय त्याला म्हणतात म्हणजे कनेक्टिव्हिटी ही महत्त्वाची असते. पण मात्र कॉल सेंटर जरी झालं या ठिकाणी त्यांचं जे काय बाकी स्टॉल बॅक ऑफिस आहे तर ते सुद्धा काय थोडं नाही ते कारण त्याच्यातनं मोठ्या प्रमाणावरती जे काय तरुण वर्ग आहे ते IT सेक्टरमध्ये त्यांना पुण्याला किंवा त्यांच्या ठिकाणी जावं लागतं. आज पुण्यासाठी त्यांना जावं लागणार नाही. निश्चितपणे या ठिकाणी ही सुरुवात आहे पण सुरुवात म्हणण्यापेक्षा इथून मोठ्या प्रमाणावरती का त्याला ते पसारा का वाढेल तर पुण्यासारख्या ठिकाणी आता मुळात जागाच शिल्लक राहिलेली आहे. आणि जो ओघ आहे संपूर्ण आपल्या जे गोल्डन क्वाड्रँगल ज्याला म्हणतो आपण अटल बिहारी वाजपेयींच्या काही जे म्हणजे जो कनेक्टिव्हिटी झाली तसं पाहायला गेलं तर आज आपल्याकडं रेल कनेक्टिव्हिटी आहे चांगल्या प्रकारे. आपण गोल्डन क्वाड्रँगलमध्ये असल्यामुळं रोड कनेक्टिव्हिटी आहे रस्ते चांगले. आता पुरंदरचा जो नवीन होणारा जो एअरपोर्ट आहे मला वाटते तो सुद्धा आता त्याच्यामुळं एअरपोर्टचा जवळ येणार साधारण 65-70 किलोमीटर अंतरावरती. त्यामुळं आणि इथला सुद्धा कराडचा एअरपोर्ट त्या निमित्ताने भविष्य काळामध्ये अर्थात तिथले जे काही शेतकरी आहे त्यांना विचारात घेऊनच त्यांना विश्वासात घेऊन की बाबा उद्योग वाढले तर रोजगार इथे उपलब्ध होणार आणि त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणात ह्या भागाचा कायापालट निश्चितपणे होणार. कारण शेती जरी आपला हा भारत देश हा जरी कृषीप्रधान देश जरी असला तरी त्याच्यावरती प्रक्रिया करणारे जे काही जोपर्यंत इंडस्ट्रीज जे आता आलेत म्हणजे शिरवळ केसुर्डी लोणार हा संपूर्ण जो खंडाळा परिसर या अगोदरचा काळ तुम्ही आठवा ज्यावेळेस MIDC तर आली नव्हती त्यावेळेसचा काळ आणि आत्ताचा काळ म्हणजे आज जमीन आसमानचं नाही म्हणलं तरी राहणीमान तिथल्या त्या ठिकाणच्या जे काय इकॉनॉमीमध्ये जनरल फरक पडतो. आणि चांगलं करायची सगळ्यांची इच्छा आहे केवळ माझी तर आहेच पण त्याचबरोबर जेवढे लोकप्रतिनिधी आहेत ते सगळ्यांचं सहकार्य तर निश्चित असणारच आहे. सगळ्यांनी मिळून आणि प्रत्येकाने म्हणजे मी तर आता तुमच्या म्हणजे मीडियाच्या माध्यमातून मी सगळ्यांना असं आवाहन करेन की तुमच्या लोकांना इन जनरल सर्वांना जे कोण आता याच्यापर्यंत प्रत्यक्षात नाही पोचू शकत तर आपण सुद्धा आपल्या परीने आपल्या काही आयडियाज असतील तर निश्चितपणे आमच्यापर्यंत पोचकार किंवा आम्हाला सांगावं त्यांचं आम्ही निश्चितपणे स्वागतच करू. जेणेकरून जास्तीत जास्त त्याच्यामुळं संपूर्ण परिसर छत्रपतींच्या अवमानाबद्दलचा जो काही तुम्ही एक वेगळ्या पद्धतीने अजेंडा राबवावा कायदा करावा असं एकंदरीत तुमचं म्हणणं होतं. अद्यापपर्यंत त्याच्यावरती दुर्लक्ष झाल्याचं एकंदरीत सरकारचं बोलणं काही झालं का तुमचं? आता माझं बोलणं झालेलं आहे हे तुम्हाला देखील माहिती आहे पण तुम्ही प्रश्नात मुद्दामून परत तो विचारणार हे मला माहीतच होतं. त्याच्यावर मला असं म्हणायचं की 12 तारखेला छत्रपती शिवाजी महाराजची या 12 तारखेला पुण्यतिथी रायगडावरती स्वतः अमित शाह आणि देवेंद्र अमित शहाजी आणि देवेंद्रजी दोघं येणार आहेत. त्या ठिकाणी पुन्हा एकदा माझी सगळ्यांनी माझी म्हणण्यापेक्षा एकटं नाही
ज्यावेळी माझी म्हणतो म्हणजे मी लोकांची जनतेची अशी जी मागणी आहे की त्यांनी त्या चित्रपट त्या रायगड हे जी छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी त्या राजधानीवरनं घोषणा होणं या सगळ्या बाबींची त्याला एक आगळं वेगळं महत्त्व प्राप्त होतं आणि करतील आणि करणार. टॅन 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 जी केम आटा चक्की माझी दळणाची कटकट मिटली. टॅन 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 गहू ज्वारी बाजरी मिलेट स्पाइसेस सिरियल्स ग्राइंड एव्हरीथिंग हियर जी केम आटा चक्की. टॅन 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 जी केम आटा चक्की आता सर्व धान्य दळा घरच्या घरी. अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन, शाही मस्जिद जवळ, राजपथ, सातारा. टॅन 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 टॅन